बच्चू कडू यांचं रायगडाच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन सुरू होत आहे। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जात आहे। औरंगाच्या काळात जेवढे लोक मारले त्यापेक्षा जास्त लोक सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मरत आहेत असं त्यांनी म्हटलंय। माजी आमदार बच्चू कडू यांची राज्य सरकारवर ही घणाघाती टीका आहे। राज्यात धर्म आणि जातीपातीचं घाणेरडं राजकारण सुरू असल्याचं सुद्धा कडू यांनी म्हटलंय। सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विसर पडलेला आहे असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलंय। रायगडावरून या राज्याची राजधानी होती। या राजधानीतून मुंबईच्या राजधानीला इशारा म्हणून आम्ही हे 3 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन करतो आहे। मला असं वाटतं का एकंदरीत आपण जर राज्यकर्ते पाहिले तर कष्ट करणाऱ्यांचं आणि अडचण असणाऱ्या लोकांचं राज्य संपलेलं आहे। जे दिव्यांग आहे, ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, चलता येत नाही, एका घरी 4-4 त्यांना 4-4 महिन्यापासून पगार मिळत नाही, कसे राहत असेल, कसे खात असणार, त्या 1500 रुपयात त्यांचं होते का नाही होत, ह्या साध्या भावनासुद्धा त्यांच्या मनात येत नसेल राज्यकर्त्याच्या, तर मग हे राज्यकर्ते हवे कशाला?